राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा आज जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने काढण्यात येणार आहे। ट्रॅक्टर सहित शेतकरी यात सहभागी होणार आहेत आणि त्याला उपस्थित राहण्यासाठी मी मुद्दामून इथं आलोय। या आमच्या मोर्चामध्ये जिल्ह्यातले खडसे साहेब, रवींद्र भैया, गुलाबराव देवकर साहेब, सतीश अण्णा, राजू देशमुख सगळेच मान्यवर नेते सहभागी होणार आहेत। रोहिणीताई खडसे पण त्यात सहभागी होणार आहेत आणि जिल्ह्यातल्या सर्व भागातून शेतकरी आज या मोर्चाला येणार आहेत। मला खात्री आहे की गेल्या 4-5 दिवसात जी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना तडाखा दिला आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालं, त्यासाठी देखील या सरकारचे ला जाग आणण्यासाठी आम्ही सरकारला या धडक मोर्चात आम्ही या सर्वांचा ताबडतोबीने पंचनामा करावा आणि कोणत्याही परिस्थितीत पीक विम्याच्या रकमा यापूर्वी ज्या मिळणं आवश्यक होतं त्या ताबडतोबीने द्याव्यात। तांत्रिक गोष्टीत सरकारने विमा कंपन्यांच्या अडकू नये आणि ज्यांनी विमा काढलेला आहे, उतरलेला आहे, त्यांना सरसकट विम्याच्या रकमा झालेल्या नुकसानीमुळे मिळाल्या पाहिजेत अशी आमची सरकारकडे मागणी आहे। पुन्हा आता नव्यानं ह्या अवकाळी पावसानं जो फटका बसलेला आहे त्याचा पंचनामा झाल्यावर त्या बाबतीत देखील सरकारने तातडीने मदत करावी। सरकारच्या बाबतीत आमचा अनुभव असा आहे की सरकार मोठ्या घोषणा देतं, गोड बोलतं, परंतु पैसा, निधी शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। काही ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडल्या की पीक विम्याच्या रकमा अत्यंत तोकड्या मिळालेल्या आहेत आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांची थट्टा देखील करण्यात आलेली आहे। आज जळगाव जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर ज्वारी असेल, गहू असेल किंवा सगळी कोरडवाहू धान्य मधल्या 4-5 दिवसाच्या अवकाळी पावसात त्यांना फार मोठा फटका बसला। केळीच्या विम्याच्या संबंधात पीक विमा कंपन्या वेगळा डिस्प्यूट तयार करून पीक विमा देण्याचं टाळायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर केळीच्या बरोबर कापसाचा शेतकरी देखील आमचा मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। कापसाच्या शेतकऱ्यांनी 7,000 मागच्या वर्षी 12,000 रुपये दर होता, पण आज मात्र शेतकऱ्यांना 6,500-7,000च्या दरम्यानच दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला किती दर यावा, आज जे सत्तेत बसले आहेत त्यांनी फार वारेमाप पूर्वी सत्तेत नसताना मागण्या केलेल्या होत्या। आमचा वारेमाप मागण्या आम्ही करत नाही, पण किमान मागच्या वर्षी जो दर मिळालेला होता तो 12,000 रुपये दर जर मिळत नसेल तर वरचे 5,000 रुपये शेतकऱ्यांना सरकारने अनुदान म्हणून ताबडतोब घोषित करावेत। आणि आज शेतकऱ्यांची जी कुचंबना आहे, कुठल्याही कांदा, नाशिक जिल्ह्यात तुम्ही गेला तर कांद्याच्या शेतकऱ्याला दर नाही मिळाला, बाजारभाव पडले म्हणून फटका बसलेला आहे। कुठल्याही भागात जर गेला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या किमती अत्यंत म्हणजे त्यांच्या उत्पादन खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून सरकारने या मागच्या 1-1.5 वर्षात ज्या गोष्टी करणं अभिप्रेत होतं त्या कोणत्या गोष्टी करत नाहीत। मोठ्या इव्हेंट करणं, फार मोठ्या घोषणा करणं, याच्या पलीकडे शेतकऱ्याला टीव्हीत काही घोषणा याच्या पलीकडे शेतकऱ्याला लाभ होत नाही आणि म्हणून शेतकरी महाराष्ट्रातला अस्वस्थ आहे। त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांची भूमिका ठामपणानं मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज जळगावला जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीवर आम्ही आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा नेणार आहे। जळगाव जिल्ह्यात विचार केला सर तर कापूस हा प्रामुख्याने जळगाव जिल्हा ओळखला जातो। केळी पीक विम्याचा प्रश्न आहे, जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत, मात्र शेतकऱ्यांना अक्षरशः कापसावर पूर्ण टिलर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे। कापसाला भाव मिळत नाही म्हणून कापूस घरात पडलेला आहे। यावेळेस कापसाचं क्षेत्र सुद्धा शेतकऱ्यांमुळे घटलेलं आहे। नाही, खरं म्हणजे शेतकऱ्यांना कापसाचे दर वधारून मिळायचे असतील
तर सरकारने चढ्या दराने बाजारभावात खरेदी कापसाची चालू ठेवली पाहिजे. प्रसंगी कापूस निर्यात पण केला पाहिजे. पण शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदीच आता कुठं चालू नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारच्या पुढाकाराने जर कापूस खरेदीच्या केंद्र चालू करण्यात आली तर थोडा बहुत तरी न्याय मिळेल. आता तो न्याय मिळण्याची स्टेज गेलेली आहे. सरकारने कोणत्याही परिस्थितीत आता प्रत्येक कापसाच्या मागे कापसाच्यासाठी जसं मागच्या वर्षी 7,000 रुपये दर होता ते वरचे 5,000 रुपये शेतकऱ्याला अनुदान म्हणून सरकारने द्यायला पाहिजे क्विंटल मागे. आज कापूस खरेदी करणारे जे जिनिंग उद्योग आहेत, कारण शेतकरी कापूस देत नाही म्हणून महाराष्ट्रातले संपूर्ण जिनिंग उद्योग ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी पण काही सरकारने विचार करायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नाही, जिनिंग उद्योगापेक्षा पहिली प्रायोरिटी आमची कापूस उत्पादक शेतकऱ्याला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला सरकारने कापूस खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत यावर्षी आणि त्यामुळं परिणाम असं झालाय की तुम्ही म्हणताय तसं जिनिंगकडे येणारा कापूसही थांबलेला आहे आणि शेतकरी मात्र दराच्या अपेक्षेने वाट बघतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्याने फार नडीला शेतकरी पडलेला होता त्यावेळी 5,000, 6,500, 7,000 रुपये दराने कापूस शेतकऱ्यांनी विकण्याची पाळी आली. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. उत्पादन खर्चही निघत नाही. आता किमान मागच्या वर्षीचा बाजार शेतकऱ्याला मिळावा एवढी साधी आमची मागणी आहे. 30% अधिक ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनाच नुकसान भरपाई मिळेल. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठेतरी हा शेतकऱ्यांना मारक आहे असं वाटतं. शेतकरी फार मोठ्या प्रमाणात विमा कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचं काम या सरकारने केलं आणि मग विमा कंपन्यांना जे सोयीचं आहे ते असे नॉर्म्स ठरवण्याचं काम देखील सरकारकडून आता होतंय असं मला वाटतंय. त्यामुळे 33% अट ही मध्येच घालायची गरज नव्हती. शेवटी नुकसान झालेलं जे आहे ते नुकसान झाले त्याचा पंचनामा केला की त्या पद्धतीने त्याला मदत झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पाटील साहेब, आता आपण सांगितलं की 5,000 रुपये अनुदान कापूस उत्पादकांना मिळावं. आपण या आघाडीमध्ये होता. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळत नाही. मग आघाडीत असताना त्यावेळेला हे अनुदान का दिलं गेलं नाही? कारण त्यावेळी अनुदान देत असताना बऱ्याच वेळेला अगदी पवार साहेब असताना देखील पुढाकार घेऊन चांगले बाजारभाव मिळणं, सरकारचं इंटरव्हेन्शन, कापूस खरेदी करता सरकार उतरायचं. आता यावेळी सरकारी बाजारात नाहीये. सरकारमध्ये आमच्या आजच्या मोर्चामध्ये ही मागणी आहे की सीसीआय केंद्र सुरू करावी. ती सीसीआय केंद्र सुरू केली तर जरा कापसाचे दर वाढले असते. पण ती आता सरकारने संधी गमावलेली आहे. फार उशीर झालाय त्याला. त्यामुळे आमची ही मागणी आहे. साहेब, भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. काल त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी असं विधान केलंय की 2024ला भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि गिरीश महाजनांसह जळगाव शहर, ग्रामीण आणि अहमदनगरचे 3 आमदार वानखेडे स्टेडियमवर मंत्रिपदाची शपथ घेतील असं भाकीत केलेलं आहे. किती जण घेतील? 4 जण. कोण कोण? 4? एका जिल्ह्यात 4 जळगाव शहरचे आमदार, जळगाव ग्रामीण आणि अहमदनगर. जे 3 सांगितले ते एक पण येणार नाही. पण 4 आमदार एका जिल्ह्यात मंत्री करण्याची गरज ज्या अर्थी प्रदेश भाजपच्या अध्यक्षांना लागायला लागली याचा अर्थ 4ही ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. 4ही जणांना मंत्री करतो असं त्या मतदारसंघात सांगितल्याशिवाय ते निवडून येणार नाही तशी शंका कदाचित आमचे मित्र बावनकुळेंना वाटली असेल. म्हणून प्रलोभनं दाखवण्यातला हा प्रकार आहे. मंत्री तर आतापर्यंत एकच झाला जिल्ह्यात, एका वेळी 2 क्वचित प्रसंगी. 2014 महाविकास आघाडी सांगतात, सॉरी महायुती सांगतात, दुसरीकडे भाजपचा मुख्यमंत्री होईल असं म्हणतात. याची आपली प्रतिक्रिया आहे. एकीकडे महायुती सांगताय आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना ते म्हणतात की भाजपचा मुख्यमंत्री 2024ला होणार आहे. आता असं आहे की एका बाजूने सांगतात की एकनाथ शिंदेच 2024च्या निवडणुकीत आमचे नेते असणार. किती विरोधाभास चालू आहे आणि प्रत्येक भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलतात त्यावेळी ती सरकारची अधिकृत पक्षाची अधिकृत भूमिका असते. याचा अर्थ इतर जे त्यांचे 2 मित्रपक्ष आहेत त्यांचं अस्तित्व त्यांना मान्य नाही असा त्याचा अर्थ निघतो. सर,
2014 मध्ये राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळलं असं पृथ्वीराज बाबांनी स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यात तुमचं मत काय? 2014ला किती वर्ष झाली? तोच प्रश्न मला विचारायचा किती माझा प्रश्न 2014 आज काढण्याची गरज काय? ह्याच तुमच्या प्रश्नातच ते उत्तर आहे. 9 वर्षापूर्वी एखादी घटना घडलेली असेल, 9 वर्षापूर्वी एखादी घटना घडलेली असेल तर सध्याच्या आमच्या कोणत्याही मित्र पक्षाला दुखावण्याची माझी इच्छा नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. सर त्यावेळेस सर तुम्ही प्रमुख नेते होते, त्यावेळेस आघाडीमध्ये प्रमुख नेते होते, तर सुनील तटकरेंनी असं पण म्हटलंय की ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा झाली होती, पण त्यावेळेस दुसरे मुख्यमंत्री होणार होते आणि राष्ट्रवादीने त्याला संमती पण दिली होती, शपथविधीचा दिवस पण ठरला होता. असं असताना परदेशातले काँग्रेसचे नेते आले आणि तो निर्णयात बदल झाला. कदाचित तो निर्णय झाला असता तर सत्ता आली असते आपल्या राज्यामध्ये, असं म्हटलंय तटकरेंनी. 9 वर्षापूर्वी माझं तेच म्हणणं आहे, 9 वर्षापूर्वी जर तरने काही विधानं करणं हे गरज नाही. आजचे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर शिल्लक आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महाराष्ट्रात अनेक प्रसंग आहेत, आरक्षणाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नातनं मार्ग काढणं महत्वाचं आहे. 9 वर्षापूर्वी काय झालं तर काय झालं असतं याच्याविषयी भाष्य करणं मला उचित वाटत नाही. पण ते आघाडी तुटण्याला आणि 2014 मध्ये जो पराभव झाला होता त्याला पृथ्वीराज चव्हाणच कारणीभूत होते का? कारण तुम्ही त्यावेळेस नेते होते. पृथ्वीराज चव्हाण आमच्या मित्रपक्षाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्याविषयी मला काही भाष्य करायचं नाही. साहेब, आज जो जन आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काढला जातोय, भाजपने भूमिका मांडलेली आहे की गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस शेतकऱ्यांचे काय प्रश्न होते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री मंत्रालयात किती वेळेस आले, विधिमंडळाच्या बैठकांना किती वेळेस हे झाले, शेतकऱ्यांचे किती प्रश्न सोडवले, म्हणजे नैतिकदृष्ट्या त्या 2.5 वर्षात जेव्हा जेव्हा शेतकऱ्याला संकट आलं शेतकऱ्यावर तेव्हा आमचं सरकार धावून गेलं आणि मुख्यमंत्र्यांनी विशेषतः लक्ष घालून महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातल्या शेतकऱ्याला उघडा पडून दिलं नाही. आज आपल्याला याच्याविषयी त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात जे आमच्याकडे सगळे मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झालेले आहेत. बऱ्याच जणांना त्या जबाबदाऱ्या देखील मिळालेल्या आहेत. त्यामुळं हे प्रश्न 2.5 वर्षाच्या कालखंडात काहीच झालं नाही असा जो विचारला जातो तो राजकीयदृष्ट्या विचारला जातो. 2.5 वर्ष शेतकरी अत्यंत समाधानात होता. प्रत्येक अडचणीच्या संकटाच्या काळात सरकार धावून गेलं आणि त्यांना मदत करण्यात आलेली आहे आणि भरीव मदत केली आहे. म्हणूनच आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लोकप्रियता आजही टिकून आहे. काल विषय असा होता की आता ज्यावेळेस शेतकऱ्यांचा विषय येतो, विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते, त्यावेळेस सरकारचे मंत्री नेहमी एक डिफेन्सिव्ह भूमिका घेतात की आम्ही एनडीआरएफचे निकष बदलले, शेतकऱ्यांना दुप्पट भरपाई दिली. पण वास्तव परिस्थिती अशी की एकही शेतकऱ्याला आजपर्यंत 1 रुपयाची मदत मिळालेली नाही. म्हणजे सरकार कुठंतरी अपयशी ठरतंय का? सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेलं आहे, कारण सरकारने घोषणा केल्या आणि प्रत्यक्ष कृती याच्यात प्रत्येक वेळेला अंतर पडलेलं आहे. त्यामुळे सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता मधल्या काळात दुष्काळ घोषित केला, काही ठराविक ठिकाणी दुष्काळ आधी घोषित केला, मग शेतकऱ्यांनी आंदोलन केली, मागणी केली. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक जिथे दुष्काळ पडला तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीत धाव घेतली आणि तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागण्या केल्या महाराष्ट्रात. त्यामुळे हळूहळू नंतर आणखीन काही सर्कल हे दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या नावाखाली घोषित करण्यात आले. आता दुष्काळ सदृश्य परिस्थितीत असणाऱ्या सर्कलना आजही म्हणावी तेवढ्या सवलती आणि सोयी अजून सरकारने देऊ केलेल्या नाहीत किंवा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सरकारची अंमलबजावणीकडे लक्ष नाही. आता महाराष्ट्रामध्ये सरकार आपल्या दारी काही योजना आहे ना, ती शासन आपल्या दारी, तर ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मोठे मंडप टाकून इव्हेंट केले जातात. त्याच्या आधी 1.5 महिना सगळ्यांची महत्वाची जी सर्टिफिकेट किंवा महत्वाचे निकाल द्यायचे असतात ते थांबवले जातात आणि मग ते त्या स्टेजवर बोलवून स्टेजवर वितरित केले जातात. त्यामुळे एकंदरच बघितलं तर सरकारचा प्रशासनावर अंकुश नाही. सरकार वेगळ्या भूमिका, सरकारमधले मंत्री वेगळ्या भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचा सगळ्या मंत्र्यांच्यावर अंकुश नाही.
आणि सरकारमध्ये एकसंगता नाही आणि त्यामुळे सरकारचे निर्णय शेतकऱ्यांच्या पर्यंत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला दिलासा देणारे ठरत नाही. काल या ठिकाणी बावनकुळे आले होते, त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक सांगितलं की मराठा समाजातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र बैठक घ्यावी आणि मग आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल यावरती विचार करावा. जरांगे एकीकडे नेतृत्व करताना आपल्याला बघायला मिळतं, जरांगेंचं नेतृत्वाला तळ देण्यासाठी असं बोलले असतील असं नाही. असं आहे की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ त्यांच्याबरोबर आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी दिसते आम्हाला आणि मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांची वेगळी भूमिका दिसते. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आज तुम्ही सांगताय ती भूमिका मांडतायत. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी या नक्की सरकारचं धोरण काय. आता जरांगेंनी दिलेली मुदत संपत आली, 24 डिसेंबरपर्यंत त्यांनी काहीतरी मुदत दिली आहे. अजून सरकारने ठामपणाने काय निष्कर्ष काढणार हे अजून सांगितलेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूने मंत्रिमंडळातलेच काही लोक महाराष्ट्रभर फिरून आपल्या भूमिका मांडतायत. माझी विनंती सरकारला, मुख्यमंत्र्यांना हे आहे की त्यांनी सगळ्या मंत्र्यांना एकत्रित बसवावं. मराठा समाजाच्या नेत्यांनी किंवा कुठल्या अन्य समाजाच्या नेत्यांनी बाहेर व्यासपीठावर बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातली सर्व जाती समाज यांच्यात सलोखा टिकवण्याच्यासाठी मंत्रिमंडळात एक ठाम निर्णय घ्यावा आणि घोषणा करावी त्याची. पण सरकार तसं करताना दिसत नाही. सरकारमधले काही मंत्री एका बाजूला काही मंत्री एका बाजूला करून आपले, आता मी त्याच्यावर भाष्य करत नाही, पण सरकारने एकसंघ भूमिका मांडली पाहिजे आणि आम्ही वाट बघतो सरकार काय भूमिका मांडते. काल ते यावरच बोलले होते. काल आरक्षणावरच बावनकुळे बोलताना म्हणाले की मराठा आरक्षणाचे जनक हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्याच्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी माहिती दिलेली आहे मधल्या काळात आरक्षणचं काय झालं काय नाही. आणि आज एवढा मोठा महाराष्ट्रात तणाव निर्माण झालेला आहे ओबीसी समाज आणि इतर समाजांच्यामध्ये, विशेषतः मराठा समाजामध्ये. तो तणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काहीच होत नाही. उलट हा तणाव वाढवण्याच्यासाठीच काही वातावरण निर्मिती होते का काय असं लोकांचा मत व्हायला लागले. त्यामुळे सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचं मत विचारात घेऊन सरकारची ओबीसींच्या बाबतीत काय भूमिका आहे, सरकारची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. सर, आपको ऐसा लगता है की भाजप ये सब करवा पहिले मराठी करेंगे. काल बावनकुळेंनी या ठिकाणी वक्तव्य दिलं की इंडिया आघाडीमधले जे काही नेते एकनाथ खडसे, शरद पवार यांनी त्या आघाडीतून बाहेर पडावं. त्याचं कारण त्यांनी म्हटलेलं की उदयनिधी जे आहे स्टॅलिन त्यांनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची घोषणा केलेली आहे आणि त्याच पक्षामध्ये हे नेते जर असतील तर यांना त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही. एकनाथ खडसेंचं नाव घेतलं म्हणून सांगतो की बावनकुळे ही भूमिका या ठिकाणी मांडत असताना ते विसरतात की सनातन धर्माविषयी त्यांना एवढी जर आस्था आहे तर काश्मीर म्हणजे त्या मुफ्ती मोहम्मद काय होती महबूबा मुफ्तीबरोबर जात असताना सनातन धर्म त्याने कुंटीला टांगून ठेवला होता का? त्यावेळेस तुम्ही सनातन धर्म विसरला होता का? राजकारणाच्या सोयीसाठी प्रश्न वेगळा आहे विचारणं, परंतु प्रत्यक्ष कृती करत असताना आपण हे सोयीस्कर विसरतो की काश्मीरमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर राज्य केलं ना, त्यावेळेस कुठं होतं, त्यांना मान्य होता का? त्या मुफ्तीला काय त्या महबूबा मुफ्तीला मान्य होता का सनातन धर्म? नाही. मग असं असताना तुम्ही संसार केला ना, मग असा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला काय? बावनकुळे हे म्हणाले होते की यामध्ये जे आहे खरं तर उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं विधान जे आहे हे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा एकनाथ खडसे असतील मान्य आहे का? मान्य असेल त्यांनी स्पष्ट करावं, अन्यथा धमक असेल तर इंडिया. माझा हाच मुद्दा आहे. त्यांना मान्य होतं का ते? त्याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं. त्या मुफ्ती सईद बरोबर काय होतं त्यांच्याबरोबर जाताना ते मान्य होतं का? त्यांना जर ते मान्य असेल तर मग पुढचं उत्तर मी द्यायला तयार आहे. पाटील साहेब, सुषमा अंधारे यांना एक निनावी पत्र मिळालं आणि ललित पाटील प्रकरणात काही स्थानिक नेते, पोलीस अधिकारी यांचं नाव होतं. त्यांनी ती चिठ्ठी गृह मंत्रालयाला दिलेली आहे.
आता दोन्ही मागे आरोप लावला होता की ललित पाटीलचं जळगाव कनेक्शन होतं. तर या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी, पद्धतशीरपणे दाबण्यासाठी गृहमंत्रालय त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. काय वाटतं? ललित पाटील ही एक केस अशी आहे की ज्याच्यात सरकारमधले मंत्री कसे इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. एखाद्या गुन्हेगाराला हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवण्यात, त्याला बाहेर जाण्याची मदत करण्यात हे स्पष्ट झालेलं आहे. आणि सरकारमध्ये बसलेल्यांचाच त्यात हात आहे हे सगळ्यांना माहिती आहे आता. त्यामुळे सरकारने खरं म्हणजे स्वतः स्वच्छ आपण आहोत हे सिद्ध करायला इंडिपेंडंट त्याची इन्क्वायरी केली पाहिजे. आता तुम्ही सांगताय तसं सगळं गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल आणि जळगावचं कनेक्शन जे आहे त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण किती वेळा पांघरून कशावर घालणार हे याला मर्यादा येतातच शेवटी. सगळ्यांनाच माहिती आहे काय ललित पाटील प्रकरण आहे ते. जळगावच नाही, एक मिनिट, जळगावच नाही तर नाशिकचं कनेक्शन, चाळीसगावचं कनेक्शन हे उघड झालेलं आहे. माझी मागणी आहे या संदर्भामध्ये की हे जे सांगितलंय ललित पाटलांच्या संदर्भामध्ये मंत्र्यांचा सहभाग आहे की नाही, नेत्यांचा सहभाग आहे की नाही, राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आहे की नाही, हे जर तपासायचं असेल तर त्या कालखंडामध्ये वर्षभरामध्ये, दीड वर्षामधले या सगळ्या मंत्र्यांचे आणि सगळ्यांचे ज्यांच्या ज्यांचे संबंध आहेत जसं म्हटलं जातं त्यांच्या फोन त्याच्यातले तपासले जावे. त्यांचे पहा ना फोन नंबर, यांचे कॉन्टॅक्ट झाले आहे की नाही झाले आहे. मला खात्री आहे की यांचे कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झालेलेच आहे. ससूनमध्ये कुण्याही एखाद्या वरिष्ठ मंत्र्याच्या शिवाय ऍडमिशन होऊच शकत नाही. जे जे कॉलेज ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये होऊच शकत नाही. गुन्हेगार राहतात कसे? आणि त्यामुळे याच्यात डायरेक्ट मंत्री, मेडिकल एज्युकेशन मंत्र्यांचाही सहभाग असेल असा आमचा आरोप जो होता. त्या आरोपाला पुष्टी जर द्यायची असेल किंवा आरोप जर तपासायचा असेल तर ह्यांचे तुम्ही फोन नंबर तपासा. जर पाणी आहे काय म्हणतोय मी की सत्य आहे तर बाहेर काढा, नसेल तर आनंदच आहे ना मला. परंतु नाशिक, जळगाव, चाळीसगाव हे कनेक्शन उघडच झालेलं आहे ना. त्यांनी शोधलंच ना चाळीसगावला सगळंच सगळं. मग चाळीसगावला 3 दिवस हा ललित पाटील कोणाकडे होता हे तरी जाहीर करावं. चाळीसगावला कशासाठी एवढं मोठं प्रमाणावर त्या नार्कोटिक्स मिळालं, जे काही होत आहे ते हे सरकारने जाहीर करावं ना. सरकार गुलदस्त्यात का ठेवत आहे सगळीची भूमिका? ह्याची ओपन इन्क्वायरी झाली पाहिजे, खुली इन्क्वायरी करा. सर, आगामी वर्ष हे निवडणुकांचं आहे. राज्यामध्ये 2 पक्षामध्ये विभागणी झालेली आहे आणि प्रत्येक दोन्ही गट जे आहेत, दोन्ही पक्षांचे, ते निवडणुकीसाठी आपापले उमेदवार उभे करणार. मग अशा परिस्थितीमध्ये मतांची विभागणी होईल असं वाटत नाही आणि त्याचा फायदा भाजपला मिळेल. नाही, म्हणजे तुम्ही असं गृहीत धरताय की भारतीय जनता पक्ष वेगळा उभा राहणार आणि आमच्या दोन्ही पक्षातनं फुटून गेलेले वेगळे उभे राहणार असं? राष्ट्रवादीमध्ये 2 सरळ विभाग झालेले आहेत. हो ना, पण एका मतदारसंघात किती जण उभे करणार आहे तुम्ही? तुमचं मत काय की भाजपही उभं राहणार आणि शिंदे गटही उभं राहणार का त्यांची मिळून एक उमेदवार उभं राहणार? नाही, मी सहमत नाही. तुमच्या लक्षात नाही आलं का की समजा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र आहे तर मग शिंदे गटाचा तो खोके आमदार उभा राहील का भाजपचा उमेदवार उभा राहणार आहे? शिंदे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे ना, मग तिथे एकच उभा राहील का दोन्ही उभे राहणार आहे? आणि दोन्ही उभे राहणार तर राष्ट्रवादी पण उभा राहील. आमचा एकच उभा राहणार आहे इंडिया आघाडीचा. राष्ट्रवादी तुमच्या गटाचा उभा राहिल्यानंतर अजित पवार गटाचा उभा कसा उभा राहील? जर त्यांची युती अलायन्स आहे शिंदे गटाबरोबर, शिंदेचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे, जर त्यांचं ते शिंदे गटाचाच उमेदवार उभा राहील तर एक तर भाजपचा उमेदवार उभा राहील, शिंदेचा उभा राहणार नाही किंवा अजितदादांचा उभा राहणार नाही. अलायन्स आहे ना, अलायन्समध्ये जागा वाटप होईल की नाही? हे तुम्हाला असं म्हणायचंय की लोकसभेनंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांना भाजप सोडून देईल असा तुमच्या प्रश्नाचा अर्थ निघतो. वेगळा घ्या. तटकऱ्यांनी म्हटलंय की राष्ट्रवादीची जी सुनावणी सुरू आहे 6 डिसेंबर नंतर देशात बदल येऊ शकतात. प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य. 3 डिसेंबरला 4-5 राज्याचा निकाल आहे. त्यानंतर राजकीय वेगळी पार्श्वभूमी तयार होईल आणि त्यानंतर वेगळी गणितं मांडण्याचा प्रयत्न काही लोक देशात करतील. त्या उद्देशाने प्रकाश आंबेडकर साहेबांनी तसं वक्तव्य केलेलं असेल
त्यांना काही माहिती मिळाली असेल. राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी सुरू आहे. तटकरेंनी असं म्हटलंय, राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी सुरू आहे, त्याच्यावर तटकरेंनी म्हटलंय की उद्या जर निवडणूक आयोगाचा निर्णय लागला तर लोक म्हणतील की बाबा हा निवडणूक आयोगाचा जो पेपर होता तो फुटला आहे, आणि कार्यकर्त्यांना सांगायचं की हा निर्णय अदृश्य हाताने दिलेला निर्णय, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा हा निर्णय होता. असं तुम्ही उद्या जर निर्णय लागला असं विरोधकांकडून आरोप केला जाईल की हा पेपर फुटला. नाही, तुमच्या माहितीसाठी कालचं जे हिअरिंग झालं त्यामध्ये आमच्या वकिलांनी तिथं सांगितलं की पलीकडच्या बाजूने काही नेते जाहीरपणाने सांगतायत 2 दिवसात निर्णय होणार, 4 दिवसात निर्णय होणार, निर्णय काय होणार हेही सांगतात ते खासगीत. त्यामुळं निर्णय काय होणार हे आधीच माहिती आहे असा त्याचा अर्थ आहे आजच. आता पण कोर्टात ज्यावेळी आम्ही आमच्या वकिलांनी हे निदर्शनाला आणलं त्यावेळी निवडणूक आयोगाने पुढच्या दुसऱ्या पक्षाच्या व लोकांच्या बाबतीत अतिशय कडक ताशेरे मारले. ताशेरे म्हणजे त्यांनी समज दिलेली आहे प्रेडिक्शन करू नका म्हणून, पण ते प्रेडिक्शन करतात त्यांना बरंचसं आधीच माहिती दिसतंय. पाटील साहेब, आपण म्हटलं होतं जळगावच्या सभेत किंवा नाथभाऊंनी लोकसभेचा शिवधनुष्य बसला होता. नाथभाऊंनी मागे म्हटलं की बा साहेबांनी आणि पक्षाने आदेश दिला तर ते शिवधनुष्य घुसतायला तयार नाही. आपण दोघे जण इथं आहात, काही याबाबत सांगा. या बाबतीत नाथभाऊंशी चर्चा करून आम्ही आमचे अंतिम उमेदवार ठरवण्याची आता बैठक होतील, त्यावेळी आमची अंतिम बैठक होईल. कारण आता आमच्या 3 आघाडीच्या बैठका सुरू होतात. आता त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि याच्या बाबतीत कारण काँग्रेस पक्षही या भागात तिकीट मागतोय, शिवसेनाही कदाचित मागेल, मग जळगावची जागा कुणाला द्यायची, रावेरची आम्हाला मिळणार का, याविषयी आम्ही बसून चर्चा करू. त्यामुळे आता त्याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही, पण आम्ही लवकरच करू. नाना पटोले बोलले होते की आपण त्या पद्धतीने करतं भाषणामध्ये आणि सभेमध्ये नाव जे आहे नाथभाऊंचं घेतलेलं होतं, अशी हातगाई करता आपण करू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला होता. त्यांचा सल्ला मला पोचलेला आहे म्हणूनच मी हे बोललो. काल बावनकुळेंनी कार्यक्रम घेतला घरघर समर्थन संपर्क अभियानात. त्यातील लोकांना विचारलं की मोदींना हरवण्यासाठी 28 पार्ट्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आल्या तर त्या कोणत्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या असा प्रश्न त्यांनी नागरिकांना विचारला. तर नागरिकांकडून उत्तर आलं गुवाहाटी. काय सांगा. नागरिकांच्या मध्ये गुवाहाटी मनात बिंबलेलं आहे आणि गुवाहाटीला गेल्यावर सत्ता मिळते असं कळल्यामुळं गुवाहाटीला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आता अलीकडे. त्यामुळं देशात कितीही काही केलं तरी पक्षफोडीने बदनाम झालेली जी बाजू आहे त्यांच्या पारड्यात लोक मतं टाकतील असं मला वाटत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.